झेंड होऊन गेली लाईफ ना. मित्र मित्र नाही राहिले म्हणजे हाय मित्र हाय नाही असं नाही विषय. एक तर डिप्रेशन मध्ये गेल्यावर ना वाईट वाईट विचार येतात, डायरेक्ट सुसाईडचे विचार येतात. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. जर चॅनलवर नवीन कोणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की आपण आलो तो आपल्या मळ्यात. हे बघा आपला मळा इथे, आपला मळा आणि इथं आपली स्ट्रॉबेरी लावली. कोणाला स्ट्रॉबेरी खायची असेल तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा नाही का. तर आपल्या संत्याबाई सोबत आपण आलोय इथं मळ्यात आलोय. घरी बोर होत होतं, म्हटलं जाऊ चला मळ्यात नाही का. तर आता तुम्हाला इथं मी आपला मळा दाखवतो, मग तुम्ही पण बघा, एन्जॉय करा. आणि चॅनलवर नवीन कोणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नाही का. म्हणजे इकडे गावाकडे आलो होतो, म्हटलं काही तर नाही, बघू बरं आता जरा रिलॅक्स मारून येऊ मळ्यातून. ही पण आपलीच टोमॅटो आहे, आपलं छोटंसं धरण आहे नाही का इथलं आपल्या गावचं. तर आपण धरण बघू, तुम्ही पण बघा, व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, एन्जॉय करा. मित्रांनो, आपण आता आलो इथं आपल्या छोट्याशा धरणावर. आता तुम्हाला इथं धरणाचा नजारा दाखवतो नाही का. आम्ही आहे ना पहिले लहानपणापासून इथं आंघोळ करायला यायचो धरणावर. म्हणजे आंघोळ करायला म्हणजे पोहायला यायचो. अरे कहना क्या चाहते हो? नाही तर सांगेल सकाळी सकाळी आंघोळ करायला. तर हा बघा छोटासा धरण आहे पण मस्त एकदम क्वालिटी विषय नाही का. एकदम खोल आहे, एकदम असा दिसेल एकदम छोटा दिसेल पण लय खोल आहे. आता आपण जाऊ त्या तिकडे, ते पुढे जायचंय नाही का. चलो अभी देखते. राम 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 राम. एकदम सुकून भेटतं ना सर्वीकडे, कुठं बी फिरा पण गावासारखं सुकून ना कुठंच नसतं. किती फिरा किती शहरात राहा. आता कामानिमित्त आलो होतो नाही का नाशिक मधून, आपण इकडे गावाला आलो होतो आपल्यात. आता म्हणजे एवढं भारी मन रमतंय ना इकडे गावाकडे, काय सांगू तुम्हाला. तर मित्रांनो, आजचा विषय असा एक जराच करमत नव्हतं, म्हटलं चला थोडंसं फिरून येऊ गावाकडे. मग आलो आता इकडे, घरी बोर होत होतं, म्हटलं मळ्यात जाऊ. मळ्यात गेलो होतो आपण. आता स्ट्रॉबेरी बघितलं नाही का, ते स्ट्रॉबेरी आपले आता इकडं स्ट्रॉबेरी टोमॅटो सर्व आपलं. आपण आता इकडे धरणाकडे आलोय ना, तर असं एकदम मनाला एकदम शांतता भेटल्यासारखं वाटतंय. एकदम नदीचा आवाज, ते धरणावर येतं. आता हे काय सांगता, इथे याच्या बसलो ना आता कट्ट्यावर इथं, तर एवढं मनाला शांती भेटते ना, लय सुकून भेटतो आता. म्हणजे काहीतरी वेगळंच असतं गावाकडं. म्हणून ते राहते आपले गावाकडचे पोरं नाही काय, म्हणजे जे शहरात शिकायला जातात आणि ते गावाकडे आले का मग त्यांना असं वाटतं की यार जाऊ नको जाऊ नको जाऊ नको. पण मग ते करिअरसाठी जाणंच पडतं नाही का. म्हणून नाही का, नाही तर गाव कोणाला सोडूशी वाटत नाही हो. आता आपल्या नवीन नवीन ब्लॉगिंगची जर्नी सुरू झाली तर भाई आपल्याला सपोर्ट राहू द्या नाही का. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टींचा मी आपल्या लाईफमध्ये कोणती गोष्ट घडते प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेताय, म्हणजे घर बसल्या तरी भेटू शकतो आपल्या थ्रू नाही का. तर आता म्हणजे तुम्हाला सांगू का, मला एवढी अशी भीती वाटते, म्हणजे भीती असं कसली, म्हणजे भीतीचा असा विषय, कॅमेरा फेस करता येत नाही जास्त कोणी. गावाकडचे पोरं म्हणजे एवढे सोशल मीडियावर हे नाही राहत, त्याच्यामुळे जराशी भीती पण वाटते. पण आता आपण सुरू केलंय तर बघू, झालंच तुमच्या सपोर्टने तर होणारच आहे, एक ना एक दिवस तर होणारच आहे. त्याच्यामुळे काही वाद नाही तसा. तर आता बघू बरं, तुमचा सपोर्ट असला तर भाई आपण सोबत उडू नाही का, सोबत आकाशात उडू, सोबत पडणार तर नाही, पडू तर नाही देणार. पण उडायचा तो विषय म्हणजे सांगू का, मला बोलता पण येऊ नाही राहिले. पहिली गोष्ट तर काय बोलावं असं. म्हणजे आता आपण इतरांचे ब्लॉग बघतो ना, त्या ब्लॉग मध्ये काही ना काही विशेष राहते. आपल्या ब्लॉग मध्ये तेवढं काही विशेष नाही राहत. पण आपण जे आहे ना ते रिअल आहे. आपल्याला म्हणजे स्क्रिप्टेड गोष्टी नाही जमत आपल्याला नाही का. म्हणून जरासं घ्या समजून, जरासं बोर झाले असतील तरी बाईसाठी एवढं करा नाही का. तर मस्त भारी भारी कमेंट होऊन जाऊ द्या. 10-15 कमेंट जरी झाल्या तरी भाई मनाला भारी भारी वाटते. आपल्या चॅनल सध्या डाऊन चाललंय, कारण की विषय असं होता का, आपण ब्लॉगिंग स्टार्ट केली होती 2024 ला केली होती ना. तर आपण 1-2 व्हिडिओ टाकले, मग तिथून काही एवढं म्हणजे मनावर घेतलं नाही काय. पण मग आता त्याचा रिग्रेट होतोय. आता कंटिन्यू सुरू केली, तर आता बघू बरं, तुमचा सपोर्ट राहिला जाऊ उडू आकाशात नाही का. म्हणजे एवढा म्हणजे आता समजा एवढं डाऊनफॉल येऊन गेलाय ना लाईफ मध्ये, तर काही म्हणजे आता सांगता नाही येणार हो. कारण की विषय असं झालाय की जे आपल्या मित्र राहता ना, आता सध्या मित्र नाही राहिले. आता प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा राग येतो, कोणी हे जातं सोडून जायचं. प्रत्येक जण आता लाईफ मध्ये एवढं स्ट्रगल, एवढं धक्काबुक्की चालू लाईफची, एवढं म्हणजे आता काय करू, एवढी झेंड होऊन गेली लाईफ ना. मित्र नाही राहिले म्हणजे हाय मित्र हाय नाही असं नाही विषय. पण ज्यांना आपण जवळ गेलं ना, आता त्यांना नवीन मित्र भेटले. आता नवीन मित्र भेटल्यावर आपली काही किंमत राहणार आहे नाही का. आता मला सांगायचं एवढंच आहे की लय म्हणजे लय आता सध्या हाल बघतोय सध्या. म्हणून म्हटलं थोडंसं कनेक्ट हो लोकांची. एक तर डिप्रेशन मध्ये गेल्यावर ना वाईट विचार येतात, डायरेक्ट सुसाईडचे विचार येतात.
पण सुसाईड एवढं आपण सुसाईड करण्या एवढं हे नाही आपण कसलेलं नाही. आपण 100 वेळा खाली पडू, 100 वेळा पडू, पण 100 वेळेनं आपण टॉपलाच राहू, नाही का. म्हणून कधीच लाईफ मध्ये आहे ना सुसाईडचा विचार नाही करायचा. विचार जरी आले ना, असे 2-4 मित्र राहताच नाही तरी प्रत्येकाला. म्हणजे आता विषय असा आहे की मित्र बी असे ठेवा ना की ते पण आपल्याला मित्र मानत असेल, नुसतं आपलंच मित्रच मानून चालत नाही, नाही का. कारण की ते सोडून गेले ना, ब्रेकअप पेक्षा एवढं म्हणजे ब्रेकअप पेक्षा एवढं हट होतं ना, लय जबरदस्त हट होतं. कारण की आता माझ्या बाबतीत घडती ना, तर माझा एक मित्र आहे, जाऊ दे नाव तर नाही सांगत, तो बघल व्हिडिओ त्याला वाटलंच तर. कारण की आता विषय असा आहे, आता म्हणजे आम्ही कॉलेज करतोय ना, तेव्हा हे थोडंसं अभ्यासात हुशार आहे, मग त्यांना नवीन मित्र भेटले. मग आता आमच्याशी काही कॉल नाही, काहीच नाही, जाऊ दे, नाही काही ज्याची त्याची लाईफ असते, सांगायचं नाही काय कोणाला, काही जे करायचं ते करू द्यायचं. आता तो त्यांच्यासोबत खुश आहे, तो त्याच्या खुशीत आपली खुशी नाही का. कारण की आपण त्याला मनापासून मित्र मानलाय, त्याच्यात नाही सांगता येत मला. म्हणजे होता तो मित्र, म्हणजे हाय अजून बी आहे, कायम राहील त्याच्यासाठी आपण तर कायम राहणारच आहे, त्याचा काही विषय नाही. कारण की मी त्याला मित्र मानले, त्याचं नाही सांगता येत. त्याला मित्र मानले, मग शेवटपर्यंत राहायचं काम आपले. बघू बरं, म्हणजे एवढे काही काही गोष्टी मनाविरुद्ध घडू राहिल्या ना, जाऊ दे. ज्या लाईफला स्ट्रगल नाही ते लाईफ कसली, नाही का. बघू बरं आता. म्हणजे ब्रेकअप पेक्षा हट होतं, नाही का. आपण समजा आपला एक मित्र असतो, आता हा एक मित्र असतो, तो आपल्यासोबत प्रत्येक गोष्टीत म्हणजे प्रत्येक गोष्टीत सोबत आहे, सुखात दुःखात. आणि तोच मित्र नंतर असं म्हणजे पारख्यासारखं वागायला लागला ना, लय हट होतो, लय. म्हणजे आता सांगू तुम्हाला, रडायला जागा नाही, जाऊ द्या. त्याची लाईफ काय आपण कोणाला फोर्स नाही करायचं, हाय तसं बाई. तुला तिकडं खुशी, तुझ्या खुशीत आपली खुशी, बघू नाही का काही. तर गाईज काय नाही, मित्र आहे, मित्र सांभाळा, मित्रांची काळजी घ्या. मित्र म्हणजे आता तुम्हाला सांगू का, त्या मैत्रीला कसं काही सांगायचं हो, शब्दात नाही सांगता येत, नाही का. कारण की तो अनुभव असतो, तो शब्दात सांगितला ना तर सिंपती भेटल्यासारखं, सिंपती मिळवण्यासाठी असं तसं चालतं, नाही का. म्हणून ते शब्दात नाही सांगता येत तो अनुभव. आता हाय मित्र, आता तो एक मित्र आहे, त्याच्यासाठी आपण कायम म्हणजे मला वाटतंय की मी त्याच्यासाठी आहे, त्याच्यात नाही सांगता येत. आता बरं बघू बरं, त्याला नवीन मित्र भेटले, तो तिकडं खुश आहे, त्याच्या खुशीत आपली खुशी. आपण सध्या आहे ना, आपण सध्या एकटाच आहे. आपल्या गावाला 2-3 मित्र आहे, ते जीवाला जीव देणार आहे, नाही का. आपलं म्हणजे असा विषय आहे की आपण ज्याला मानतो, आपला मानतो ना, त्याच्यासाठी कायम राहतो, कायम राहील. बाई तू बघत असशील तर जास्त काय म्हणायला लावून नको घेऊ आपल्या गोष्टी, नाही का. कारण की तुझंच नाही सांगता येत, पण मी तुला मित्र मानलंय आणि मी कायम सोबत राहील तुझ्या, नाही का. सुखा दुःखात कोणत्या पण गोष्टीत. तर मित्रांनो, सांगायला गेलं ना, लाईफचे स्ट्रगल सांगायला गेलं तर लय हो. इथे एखादी पिक्चरची स्टोरी होऊन जाईल माझ्या लाईफवर, तर पण जाऊ दे, नाही का. तुम्ही आता इथपर्यंत तो असतोय माझ्यावर, मी सांगतोय, नाही का, पिक्चरची स्टोरी. ते माझ्या बॅक साईडला एक मित्र आहे, तिथं जरा असं महत्वाचा कॉल चालू आहे बिझनेसचा. बिझनेस सांगू कोणता बिझनेस, बाबूवाला बिझनेस चालू आहे त्याचा, जाऊ द्या. चला तर मग व्हिडिओ बघला, नाही का तुम्ही, धन्यवाद भाई. तुम्ही आपल्या मनातलं ऐकून घेतल्याबद्दल, तुम्ही आपलं ऐकून घेतलं बघ, त्याच्याबद्दल धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार तुमचे. भेटू एकदा. आता असंच मरगळायला नाही राहायचं, मरगळ म्हणजे सॅड कधी बंद करायचं. बघू आता नवीन ब्लॉग मध्ये एकदम धमाकेदार ब्लॉग येईल, त्याच्यामुळं सर्वांनी कनेक्ट राहा आपल्याशी आणि ब्लॉग बघत चला, नाही का. म्हणजे तुमच्या एक व्ह्यूज आणि एक सबस्क्राईबने ना, म्हणजे असं नवीन काहीतरी गोष्टी करण्याचं ना मला असं कॉन्फिडन्स येतो. म्हणून जरा छोट्या मोठ्या क्रिएटरला सपोर्ट करा. आपल्या माणसांना मोठं करायला शिका, मराठी माणसांना, नाही का. तुम्ही इतरांचे सर्वांचे बघता, मराठीला बी आपल्या मोठं करायला शिका. आपली मराठी आपली मातृभाषा, आपली मराठी आपली गावची भाषा आपण कायम पुढे घेऊन जाऊ. चला तर मग भेटू लवकरच नव्या व्हिडिओ.